विठ्ठल विठ्ठल कान्हैया रे जग जेठी कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा काय मोकलीने बनी सावजानी वेळी येथवरे होता संग अंगे अंग लपवोनी कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा तुका तुका देवा तुका म्हणे पाहिले एवढ्या वेगी अंतरला कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा परम पुरुष शोरे पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव धौलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज निज मनो मुकुर सुधारी बरनहु रघुवर बिमल जसो जो दायक फल चारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण
गुण सागर जय कपिसति हुलोक उजागर रामदूत तुनीता बलधामा अंजनी पुत्र पवन सुत मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम् शिव समादाता विपत्ति मिटाए पालनहार लज्जा मोरी राखियो ना दिया के सवार माधवानी तू दे मस्तक माझा जायावरी या वारकरी संतांच्या कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावजाने वेढीले कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा परमंगलमय परात्पर अकारण करुणावरून आले भक्तवांछा कल्पतरू तोडन मर्धारी रुक्मिणी प्राण संजीवन जगदधार श्री पांडुरंगरायाच्या असीम कृपेने योग्याची माऊली साधकाचे मायबाप जे शांत आहे श्रीमंत आहे विशेष म्हणजे संत सुद्धा आहे या तिन्ही पदव्या त्यांना शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथबाबा ज्याने संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला नवे नवे या महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये विठ्ठल भक्तीचं वेळ लावलं असे पंचवेद निर्माते देहू निवासी श्री जगद्गुरु तुकोबराय तुकोबरायच्या गाथेतील 4 चरणाची 4 कडव्याची 4 ओळीची गवळणपर अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या गवळणपर अभंगामधला भाव असा आहे की जे काही भक्त आहेत की नाही भगवान परमात्म्याचे त्यांना भगवान परमात्मा भेटलेला आहे आणि भेटल्याच्या नंतर भक्तांना थोडा अहंकार झाला तर देव थोडा दूर गेला म्हणून त्या विरहामध्ये काय शब्द बाहेर आले तर त्याचा परिणाम म्हणजे हा आजचा गवळणपर अभंग आहे। कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा देवा का भेट देत नाही तो भेट दे ना म्हणून काय मोकलेले वनी सावजाने वेढीले जसं सायंकाळचं वातावरण असतं थोडा प्रकाश थोडा अंधार धुंदुल वातावरण म्हणतो आपण त्याला तशी आमची बुद्धी भ्रमित झालते धुंदुली झालते सावजान साव काय म्हणत होते करू ते सांची म्हणत होते ना आपल्या इकडे हां सायंकाळी येते सांज म्हणत होते सांज झाली आता आहे की नाही सांज झाली हां तसंच येथवरी होता संग अंगे अंग लपवणी आतापर्यंत तू आमच्या सोबत होता पण कुठे गेला देवा तू तिथंच आहे पण आमच्या अज्ञानामुळं किंवा आमच्या अहंकारामुळं तू आम्हाला प्रगट होत नाही म्हणून कान्हैया रे जगजेठी देई भेटे एक वेळा आणि नंतर सांगतात तू का म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला
मागं पाहिलं म्हणजे कुठं पाहिलं? एक तर आपल्या उपाधीकडे पाहिलं, आपल्या संसाराकडे पाहिलं किंवा अहंकाराकडे पाहिलं, म्हणून देव लांब गेला. म्हणून कान्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा विठ्ठल विठ्ठल. सरळ सरळ गवळीचा अर्थ सांगून दिला. आता कीर्तन, काल्याचं कीर्तन असं असते बाबा, कुलकर्णी बाबा तिकडून हात आला की महाराज उरका की लगेच खांदी भार पोटी भूक टेन्शनच नाही की नाही. म्हणून तुम्ही काय टेन्शन घेऊन बसू नका कोणी. मी कोणाला टेन्शन बी देणार नाही आणि स्वतः टेन्शन घेणार नाही. आपण कारण की टेन्शन देणारा माणूस नाही, टेन्शन लेश करणार बिलकुल नाही. जास्त वेळ कीर्तन करायचं नाही, थोडा वेळ करायचा. किम निमित्ताने कार्यक्रम आहे, सर्वांना नेण्यात आहे. सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहाचं आयोजन नियोजन जे काही आहे श्री राजूर गणपती बाप्पा यांच्या कृपेने, यांच्या कृपा आशीर्वादाने, या डोईफोडी परिवाराला लागलेले त्यांचे आशीर्वाद आणि संपूर्ण डोईफोडी परिवार श्री दिनकर बाबा डोईफोडे सो लीलाक्का डोईफोडे यांच्या मनातला संकल्प तो सिद्धीस आज 3ऱ्या वर्षाचा पूर्ण होत आहे. अनेक संकल्प पूर्ण होतील माहीत नाही, पण परमार्थिक संकल्प पूर्ण होत असतात. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. परमार्थातले संकल्प मनोरथ पूर्ण होतात. जो देवाची भक्ती करतो देव त्याला कसं सोडत. म्हणून संपूर्ण डोईफोडी परिवार बरं का, आमच्या सांगळे सर असतील, त्यांचे जवाई त्यांनासुद्धा धन्यवाद. आमचे ताईसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद. मोठे दादा आहेत, वैभव दादा आहेत डोईफोडे, त्यांनासुद्धा धन्यवाद. छोटे बंधू आमचे विशाल दादासुद्धा, त्यांनासुद्धा धन्यवाद. आमच्या दोन्ही वहिन्या आहेत, संपूर्ण परिवार आहे, त्यांचे नातू सर्व आणि सर्व सेवा करतात बरं का. आता तुम्ही सगळे पाहता ना, नाता सगळं वाढतात. असं म्हणत नाही आम्ही का वाढायचं, आम्ही का नाही. सेवा म्हणजे बाबा खूप सेवा. मला जर डोईफोडी बाबाचं काय जर भावला असेल तर महाराज सप्ताह करतो मी दररोज. आम्हाला बाबा म्हणजे झोपायला वाजायचे 2 घरी जाऊ. सकाळी किती वाजता उठायचो? 8 वाजता. मग पहिले 6 वाजता डोईफोडी बाबाचा फोन यायचा, जेवायला या बरं का जेवायला. हे असलेलं प्रेम आहे महाराज, असलेलं प्रेम आहे. महाराज लोक कमी आहेत का? भरपूर आहेत, पण त्यांचं विशेष प्रेम आहे. आणि मी नेहमी देवाला म्हणत असतो, देवा पैसा येईल जाईल पण प्रेम टिकलं पाहिजे. पैसा हाताचा मळे बाबा, येईल जाईल सगळं होईल, पण एकदा माणूस जर तुटला ना जीवनभर आपल्या जवळ येऊ शकत नाही. सगळ्यात जर अवघड गोष्ट काय असेल तर माणसं जोड नाही. मी त्या दिवशी बोललो ना तुम्हाला, काय बोलावं हिच्यासाठी 2 म्हणजे लेकराला बोलणं येण्यासाठी 2 वर्ष लागतात. 2 वर्षामध्ये लेकरू बोबडं बोलतो. काही लेकरं जीवनभर बोबडेच बोलतात, ते तर जाऊ द्या, सोडून द्या, आपलं काय करायचं. पण ऐका लेकरायला बोलायला बाबा काय होते स्वप्नील महाराज 2 वर्ष लागतात. किती 2 वर्ष, पण काय बोलावं आयुष्य जाते पण बोलता येतं का नाही. विठ्ठल विठ्ठल असे महाराज हे माझ्या पाठीमागून जे उभे राहिलेत का नाही, हे फक्त कीर्तनातच माझं ऐकतात. नाहीतर मग तब्येत पाहिली असून तुम्ही, माझं नाही गाडीत चालत नाही, कुठं चालत यायच्या मनात नाही. इकडून गाडी घ्यायची तिकडूनच घ्यावं, कुठून घ्यायची ती घ्या. म्हणून हे सुंदरसा कार्यक्रम आहे. आज आमच्या मुंडे आईसुद्धा आलेले आहेत नांदऱ्याहून, मुंडे बाबासुद्धा आले आहेत, त्यांना सगळ्यांना धन्यवाद. वाहक बाबा आहेत तांत्रिक गोळीचे सर्व बरं का. गावातील सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, विशेष तरुण मंडळ, जरी आयोजक डोईफोडी परिवार असला तरी नियोजक सर्व गावकरी मंडळी आहे. इथली प्रत्येक येणारी माता माऊली असंच म्हणून आले की हा माझा कार्यक्रम आहे. इथं येणारा तरुणसुद्धा असंच म्हणत होता की हा माझा कार्यक्रम आहे. इथं येणारी पुरुष मंडळीसुद्धा असंच म्हणत होता हा आमचा कार्यक्रम आहे. म्हणून एकदा सर्व गावकरी मंडळीसाठी टाळी वाजत जोरदार धन्यवाद. आणि मोलाचं जर सहकार्य कोण केलं असेल बाबा सप्ताहामध्ये तर ते हे माझे आदरणीय महाराज मंडळी, गावातील पुरुष भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, जोरदार टाळी वाजव त्यांच्यासाठी गोड एकदम. सर्व आदरणीय माझ्यासाठी ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व मोठे आहात. तुमच्यानी बरा दिसत असे तुमच्या चरणाची रजकण आहे. मी तुमच्याकडे पाहूनच परमार्थ शिकलोय. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक.
माझे आदरणीय महाराज मंडळी, सर्व महाराष्ट्रातील ख्यातनाम महाराज, ज्यांचं महाराष्ट्रातल्या पटलावर नाव आहे, किंचित वाजवणारे आहेत महाराष्ट्रामध्ये बाबा. आणि तिच्यामध्ये जर मोठ्या आदरानं जर कोणाचं नाव घेत असतील तर आमचे प्रताप महाराज जी गरकळ आहेत, जोरदार टाळी वाजवा. आणि या माझ्या या बुलढाणा जिल्ह्याचं नाव मोठं केलं महाराज. अनेक विद्यार्थी, अनेक म्हणजे 150 विद्यार्थी त्यांच्याकडे सध्या आता. असे एवढे सुंदर महाराज, त्यांचं पूर्ण विशारद झालेलं आहे. तबल्यामध्ये विशारद आहे, परत गायनामध्ये विशारद आहे. पण एवढा नम्र स्वभाव ना, एवढा नम्र स्वभाव जर कोणाकडे दिसत असेल तर माझे दत्तात्रय महाराज कायंदे आहेत. जोरदार टाळी वाजवा. दादाला सुद्धा धन्यवाद, तुम्ही आलात. जे मला गोड कथेमध्ये साथ केली, ज्यांनी सिंतची साथ केली. आणि माणसाने राहावं कसं, कोणासोबत कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, जर कोणाकडून शिकायचं असेल तर माझ्या दीपक महाराजाकडून शिकलं पाहिजे. त्यांना सुद्धा धन्यवाद. इकडे आमचे विनेकरी बाबा आहे, जोरदार टाळी वाजवा विनेकरी बाबासाठी. बाबासुद्धा आहे, बाबासुद्धा धन्यवाद. सुंदर चाली म्हणतात, गावाकडंच शिकले. काशीराम बुवा इडुळीकर, दिगंबर बुवा, रमेश बुवा यांच्या चाली आठवून आठवून अभंग पाठ करायचे आणि आपला गळा तसा लावायचा महाराज. असे आमचे कृष्ण महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. संगीत विशारद, संगीत अलंकार असणारे, आपल्याच गावचं रत्न असणारे गणेश महाराज सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद बाबा. माझ्यावर लहान्या भावाप्रमाणे प्रेम करणारे, पण माझ्या सावलीप्रमाणे म्हणजे माझ्या केसाला धक्का त्याच्या जीवाला धक्का असे असणारे माझे परममित्र स्वप्नील महाराज मोरे सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. जे आमच्यावर नेहमी प्रेम करतात, एवढा प्रेमाचा वर्षाव करतात, त्यांच्या गावामध्ये गेल्याच्या नंतर लढा लावतात आम्हाला, असे आमचे बबनजी महाराज मुंडे आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि आमचा भीमदादा, त्याच्याकडे पाहून तुम्हाला वाटत असेल आम्हाला भाकरी जात नाहीत महाराज. असे असणारे संगीत विशारद, संगीत अलंकार असणारे परंपरेतले गायक आहेत बरं का. त्यांचे वडील कीर्तनकार आहेत, मोठे महाराष्ट्रात गाजलेले शिवाजी महाराज मुंडे. आणि त्यांच्या पोटी रत्न आलं बाबा नितीन दादा मुंडे. जोरदार टाळी वाजवा. हो, त्यांचा स्वभावसुद्धा. आणि जे आपल्या भागाचं वैभव आहेत, आपल्या गायनाचे छाप अनेक जिल्ह्यामध्ये टाकलेले आहे, असे संगीत विशारद, संगीत अलंकार असणारे माझे मोठे बंधू नवनाथजी महाराज इप्पर आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. हे सगळे बाळ गोपाळ, एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी. किती सेवा, किती गोड करायची असते. कीर्तनकार फेटा बांधतो, कीर्तनकार येतो, कीर्तनकाराला पाणी असतं, गुळ असतो, सगळी कीर्तनकाराची व्यवस्था असते. पण कीर्तनकाराला घरापासून आणायचं मंडपामध्ये, आपल्या या धर्ममंडपामध्ये, कीर्तन मंडपामध्ये, आणि कीर्तन झाल्याच्या नंतर पुन्हा कीर्तनकाराला सोडायचं. ही जबाबदारी जर कोणाची असेल तर कोटपणे पार पाडणारे माझे चोपदार बाबा. जोरदार टाळी वाजवायला. गोड बाबा, खूप सेवा आहे तुमच्या जीवनामध्ये, खूप सेवा आहे. चोपदार बाबाला सुद्धा धन्यवाद. ज्यांच्याकडं महाराज एवढे सुंदर विद्यार्थी तयार होतात, तर खरं जर पाहिलं तर माझी वाणी तिथपर्यंत पोहोचत नाही बाबा. मी तुमच्या चरणाची रचकण आहे बरं का. मला बोलणं सुद्धा सुचत नाही. आमच्याकडे शब्द अपुरेत बाबा, तुमच्याकडे भांडार आहे, सागर आहे, म्हणून आमचे तुटके मुटके काही शब्द आहे, पण तुम्ही तुमच्या पदरात घ्या. असे कुलकर्णी बाबा. जोरदार टाळी वाजवा बाबासाठी. सर्व आदरणीय महाराज मंडळी, अनेकांनी आमची सेवा केली महाराज. त्यापैकी आमचे बाबा आहेत, एवढी सुंदर केली सानप बाबांनी आमची. खरं जर पाहिलं त्यांची ओळी नाही आता, पण आम्ही घरामध्ये गेल्याच्या नंतर पाणी, चहा काय पाहिजे तुम्हाला घ्या, आदराने महाराज. सर्व कुटुंबासाठी टाळी वाजवा एकदा. इकडं आमचे यादव बाबा आहेत, तसे मामा आहेत ऐका नाही, पण मी बाबा म्हणतो. उलटच नातं लावायला म्हणा बाबा. परमार्थात मला कोणाला बाबाच म्हणा वाटतं ऐका नाही. बाबा आणि माय हा शब्द असा आहे, माय आपुलकीचा शब्द आहे. एखाद्या माझ्या मातामुळे जर माय म्हणलं ना, तिचा जिव्हाळा उत्पन्न होतो, वात्सल्य प्रेम भाव जागृत होतो. म्हणून आपण जर माय म्हणल्याच्या नंतर कोणाचं जर प्रेम वाढत असेल तर म्हणायला पाहिजे माय, म्हणायला पाहिजे बाप. म्हणून सगळ्याचे चरण नतमस्तक. ज्यांचं चॅनल आपल्या इथं आलंय महाराज, असे माझे परम मित्र असणारे महाराष्ट्रातील बरं का. असं एक कीर्तनकार नाही की या चॅनलवर त्यांनी कीर्तन केलं नाही. प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं चॅनल जर कोणतं असेल तर गजर मुक्ताईचा. जोरदार टाळी वाजवा. माझे गजानन दादा, एवढे हालाकीची परिस्थिती असताना महाराज परमार्थ टिकवला. पखवाज वाजवतात, पखवाज वाजवता वाजवता महाराज आता हे कार्य सुरू केलं का. गावातला सप्ताह जगाच्या पटलावर दिसला पाहिजे आहे, तोपर्यंत तो कार्यक्रमाचा सगळ्यात स्वाद घेता आला पाहिजे. म्हणून माझ्या गजानन महाराजांनी हा उपक्रम सुरू केला. म्हणून गजर मुक्ताईचा हे चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा
आणि जे जे व्हिडिओ येतील का नाही त्याचा आनंद घेत राहा बरं का. एवढं करा. धन्यवाद. आणि मी नेहमी सांगत असतो बाबा हे का बोलालो मी आज माहिती का, आजचं शेवटचं कीर्तन कोण राहायला नको आहे का नाही. पगाराचे कीर्तन आज कोण राहायला नको. कीर्तन थोडं करू आपण बाबा. महाराज 1 लाखाचा आणला का 2 लाखाचा आणलाय, महाराजाला किंमत नाही. मग किंमत माईक सिस्टीम. माईक सिस्टीम जर असेल तर महाराज आहे, नाहीतर उगे आपले दोरी लटकवलेले माईक. हवा आला की महाराज इकडं, हवा गेली की महाराज इकडं, काय फायदा. पण काय साऊंड लागतो महाराज. कोणाला जरी विचारायचं असेल तर माझ्या शास्त्रराव दादाला विचारा साऊंड काय असतो. जोरदार टाळी वाजवा. गोड दादा. भगवान परमात्म्याच्या चरणी, राजू गणपती बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो शेषराव दादा, वर्षातला 1 दिवस बी तुमचा खाली राहू नये. अजिबात नाही. ह्यो सप्ताह संपला की त्यो सप्ताह संपला की हो, बाकीचे मी देतो तुम्हाला. मला असं वाटतं तुम्ही आपल्या विदर्भातून मराठवाड्यात गेलं पाहिजे, मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे, पश्चिम महाराष्ट्रातून पुन्हा खानदेशात आला पाहिजे, आणि खानदेशातून पुन्हा विदर्भात आलं पाहिजे. एवढे कार्यक्रम लागले पाहिजे तुम्हाला. रात्रंदिवस कार्यक्रम करा, पण जिथं जिथं जाल तिथं मल बलवा विठ्ठल विठ्ठल. सुंदरसा कार्यक्रम आहे. दिनकर बाबांनी ही पर्वणी आपल्याला आणून दिलेली आहे. पर्वणी आहे. ही पर्वणी कशी आहे माहिती का तुम्हाला सांगू. हे सगळं आपल्याला आयतं भेटलंय, याचं जरा जाणून घ्या तुम्ही. सगळं आयतं भेटलंय तुम्हाला. दाता तोची जाणा नारायणा स्मरवी. जो नारायणाचं चिंतन करून देतो तो खरा दाता बाबा. अन्नदान तर सुरू आहे, पण नारायणाचं चिंतन सुरू आहे. दररोज भगवान परमात्म्याचं चिंतन सुरू आहे. मग खरे दाते आहेत महाराज, खरे दाते. आता इथं कोणी आलंय कोणी नाही आलं यात परमार्थात काय नाही. सबके लिए खुला मंदिर. आम्हाला धर्माचा जाती जातीचा माणसाचा परमार्थामध्ये भेद नाही महाराज. यारे यारे लहान थोर याची भलता न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. इथं कोणी म्हणत नाही तुम्ही येऊ नका, तुम्ही येऊ नका, तुम्ही येऊ नका. नाही या. सब केले खुला यह मंदिर हमारा. या सर्वांनी या. नटखट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी व्हावे, चोखा मेळा. चोखोबारा म्हणता या सगळे या. पुन्हा दरबार डोईफोडी बाबाने आपल्यासाठी सजवला. गंगा आहे माय गंगा. गंगा पवित्र करते माणसाला. पण काय करावं लागते माहिती का गंगेसाठी माय. तर गंगेच्या काठावर जावं लागतं की नाही बाबा. गंगेमध्ये स्नान करावं लागतं, गंगेमध्ये आचमन करावं लागतं, गंगेमध्ये दान करावं लागतं. त्यावेळेस ती गंगा पवित्र करते. काय करते. नदी डोळ्यान पाहून आंघोळ होत नाही. मग काय करावं लागतं म्हणा घरात बसावं लागतं. बोल जा की तुम्ही. गंगेमध्ये जर आपल्याला पवित्र व्हायचं काय करावं लागतंय. आंघोळ करावं लागते, स्नान करावं लागते बाबा. त्याच्यापर्यंत जावं लागतं. पण ही ज्ञानरूपी गंगा डोईफोडी बाबाच्या रूपाने आपल्या पिंपळनेर नगरीमध्ये आली. जोरदार टाळी वाजवा. ऐका. एक सद्ग्रस्त होता तुम्हाला सांगतो. जे आले ज्यांनी आनंद घेतला त्यांना विचारा पुऱ्या घाटा घसरली प्रेम
लाटा उसळते जेवढ्यानी महाराज भागवत कथेचा कीर्तनाचा हरिपाठाचा महाप्रसादाचा आनंद घेतला ना त्यांनी फक्त एवढंच म्हणायचं पुरी आला रे आनंदाचा कथा ऐकू का कीर्तन ऐकू का हरिपाठ करू का जेवायला आनंद होता की 8 दिवस महाराज अरे वा 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 पंक्तीला पंक्ती महाराज जिलेबी काय लाडू काय भेद होते महाराज काही काही दास महाराज इकडे बघा ना माय ही ढेरी आहे का ढेरी ही दाबायची आणि कपाल दाबायची ढेरी कपाळ इतकी कडक होईल लाडू वा जिलेबीची वडी वा आनंद आहे आनंद आनंद घेतला महाराज आनंद आणि काही निस्ते काठावर राहिले गंगेच्या सापते मेलं ते उपाशी माझं व्यावहारिक घेऊ नका बरं का जेवलं नाही म्हणून उपाशी मेलं इकडं आलं नाही म्हणून उपाशी मेलं आनंद भेटला का नाही ज्याच्यासाठी आलात की नाही महाराज ते केलं पाहिजे की नाही म्हणून हे सगळ्यासाठी केलं तर महाराज खोडलं ज्याने आनंद घेतला त्याने घेतला ज्याने नाही घेतला त्याला डबल धन्यवाद परमार्थ काही ऐकण्यासाठी नसतो परमार्थ हा ऐकण्यासाठी नसतो परमार्थ सगळ्यासाठी असतो सामूहिक भोजन में और सामूहिक भजन में बहुत आनंद आता है बाबा जर पंक्तीला पंक्ती लावून जर मांडी लावून जर बसलो का नाही चतकोर शिल्लकच खातो माणूस काय आणि जर भजनाला जर बसलो ना सगळे जर असले ना काय आनंद येतो महाराज मग सामूहिक भोजन में और सामूहिक भजन में बहुत आनंद आता है खरं जर पाहिलं असतं तर डोईफोडी बाबांनी या परिवाराने माझ्या लीला अक्काने घरात राहून भजन केलं असतं घरात त्यांचा खूप परमार्थ मी ज्या वेळेस घरात जातो का नाही त्या त्यावेळेस ते एक तर देवपूजा करत बसतात अरे नाम जप करत बसतात काय माणसाचं कर्म काय असतं ते वेगळं पण माणूस परमार्थ कसा करतो हे चांगलं म्हणून हा सगळ्यासाठी पर्वणी आहे कशासाठी केला हा खटाटोप त्यांनी कशासाठी केला सांगा ना त्यांच्याकडे जास्ती पैसे झालेत म्हणून केला का कार्यक्रम हा का नाही महाराज आमच्याकडे जास्ती पैसे झाले तर आमचे पैसे तुमच्या घरात घालायचे आम्हाला म्हणून या तुम्ही कार्यक्रम करा हिच्यासाठी पैशासाठी कार्यक्रम येऊ बोला मानासाठी कार्यक्रम आहे मानासाठी पैशासाठी नाही बाबा धर्म टिकला पाहिजे संस्कृती संस्कार टिकले पाहिजेत म्हणून गावामध्ये कार्यक्रम आहे काहीतरी ज्ञानदान झालं पाहिजे काहीतरी संस्कार संस्कृती गावामध्ये टिकली पाहिजे तिच्यासाठी एक कार्यक्रमाचा उपक्रम आहे तुम्ही कशासाठी आला तुमच्याकडे टाइम आहे म्हणून का टाइमपास करण्यासाठी कीर्तन कशासाठी ऐकतो आपण नाही तुम्ही बोलणार नाही का म्हणून 8 दिवस बोललो ना आता काय बोलू तुला बोला ना टाइमपास करण्यासाठी परमार्थ नसतो माय कीर्तन चांग कीर्तन आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो कीर्तनामध्ये भजनामध्ये महाराज माणसाची ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी भजनी भजनाने ब्रह्मभूत काया होते तोच देह आहे हाच देह घेऊन 18 पकड जाते जे साधू संत या महाराष्ट्रामध्ये आले पण खरंच सांगू माय आल्याच्या नंतर तेच भजन केलं आणि तेच भजन त्यांना उदाहरणाला कारणीभूत ठरलं तेच आपल्याला भजन करायचं म्हणून परमार्थ कायासाठी करायचा पूर्वी परमार्थ करायचो की आपल्याला देव भेटला पाहिजे हे का नाही पण मी थोडीशी तुम्हाला सूट देतो दादा इथं बरोबर आवाज द्या थोडी तुम्हाला सूट देतो आज परमार्थ देव भेटण्यासाठी करू नका देव होण्यासाठी करायची गरजच नाही बिलकुल आज परमार्थ संत होण्यासाठी करूच नका 30 कोटी देव बस झाले त्यालाच बजा देव होण्यासाठी परमार्थ करायचं नाही आज परमार्थ साधू संत होण्यासाठी करायचं नाही मग परमार्थ चांगला माणूस होण्यासाठी करायचा आज चांगल्या माणसाचा वानवा आहे परमार्थ भरपूर करायला लागलेत पण एकूण एखादा जर धक्का लागला ना बाबा टाळच मुंडकीत घालते कोणी तर गट्टात फेकून मारते एवढा बिघडलाय महाराज परमार्थ गोळा गोळा आवाज ते टाळ
किलोचे टाळ पाव शरीरावर आणले, किलोचे टाळ. पण यान जर याचा घेतला टाळ आणि त्यानं जर त्याचा घेतला ते टाळानं थांबतंय. याच्यासाठी नाही महाराज. पूर्वी एक प्रार्थना म्हणायचो आपण, काय झालं, शांत राहा, माझं मन विचलित होतंय बरं बाबा, मला विक्षेप जमतच नाही. पूर्वी एक आपण प्रार्थना म्हणायचो, कोणती, खरा तो एकची धर्म शेजाऱ्याचे बांध कोरावे. ह्यो धर्म होता. मग कोणता, खरा तो एकची धर्म आपला पण जाना शेजारणीच्या दारात नावावे. ह्योच होता ना माझा धर्म. मग कोणता धर्म आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. जीवनामध्ये जर काही करता आलं ना तर सगळ्याला प्रेमाने बोला. ऐसी वाणी बोली आवरण को शीतल करे और आप ही शीतल होय, त्याला म्हणतात बोलणं. मिठू मिठू बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. मिठू थोडंच बोलतो पण किती गोड बोलतो महाराज. काही लोक बोलणं आणि भांडणं लागणं सोबतच. काही लोक नुसते 2 मिनिटं जरी बाबा आपल्या घरासमोर उभे राहिले ना, समजून चालायचं संध्याकाळपर्यंत घर फुटते आपलं. एवढे बिलिंदर लोक आहेत महाराज. आज प्राण्याला सांगायची गरज नाही, माणसाला सांगावं लागते. कीर्तन कोणासाठी ती झोपले आता. कीर्तन कोणासाठी, माणसासाठी का ढोरासाठी? हा, हे ज्ञान कोणाला सांगणं सुरू आहे, ढोरायला का माणसायला? का सांगायची गरज पडली माणसाला? माणसासारखी बुद्धी प्राण्याले का आणि का हे ज्ञान? तरी कीर्तन कोणासाठी, कथा कोणासाठी, हरिपाठ कोणासाठी? का एखादा अभंग आला हे बैलासाठी अभंग आहे सांगा ना. का आज माणूस राहिला नाही. हे माणसा आता तरी माणसात हे माणसा आता तरी माणसात कलियुगाचं वार लागलं लाचारीने जीवन जगलं. माय आपल्या इकडे बैल आडवे चालतात का उभे? मी पाणी पितो, तुम्ही विचार करा. आता सांगा, बैल आडवे चालतात का उभे? असे 2-2 पाय आडवे का? बर, गोड बोलले ते. म्हणजे प्राणी आडवे चालतात आणि माणसं उभे. बरोबर बोलले ते बरं का. म्हणजे प्राणी माय चालायला आडवे आणि माणसं चालायला उभे. पण बाबा प्राणी आडवे चालतात पण वागायला सरळ आहेत. वागायला आणि सरळ. माणसं कसे चालतात? उभे आणि वागायला. एक जर माणूस आडवा गेला आणि सप्ताह बंद पाडतोय. एक जर माणूस आडवा गेला ना माय मुलीचं लग्न मोडतंय. एक जर माणूस आडवा गेला ना भावाभावात भांडणं लागतात. एक जर माणूस आडवा गेला गावागावात भांडणं. एक जर माणूस आडवा गेला भावकीत भांडणं. माणसा इतकी बिलिंदर जातच नाही. म्हणजे सगळे सप्ते गिप्ते काय यासाठी कोणासाठी येतं? माणसासाठीच येते, ढोरायसाठी नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाने माणसात यावं हिच्यासाठी परमाडतंय, टाइमपास म्हणून नाही. आता या लहान लेकराला शाळेमध्ये एक छानस महाराज गीत शिकवतात बाबा. हीच अमुची हेच अमुचे मागणे मानसानी मानसासी मानसा समवागणे. टाळी वाजवा यांच्यासाठी. काय सांगितलं महाराज बाबा? आमची ही प्रार्थना आहे. माणसाने माणसासोबत माणसासारखं वागावं ही आमची प्रार्थना आहे. आणि दररोज हे लहान लेकरं शाळेत म्हणतात का आज माणूस माणसापासून दूर चालला. माणसाला माणसापासूनच भीती आहे, ढोरापासून नाही. माय कुत्र्याला तुम्ही चतकोर भाकर टाका 2-3 दिवस. कुत्रा येतं का तुमच्या दारात? चतकोर भाकर टाका तुम्ही 2-3 दिवस.
तुमच्या पाठीमागं महाराज शेपूट हरवत फिरतं आणि कधी जर संकट आलं नाही तुमच्यावर स्वतःचा जीव घालवतं पण तुमच्या केसाला धक्का लागू देत नाही. इमानदार जात प्राण्याची माणसावर किती जीव प्रेम करा महाराज उलटल्याशिवाय राहत नाही बिनिंदर जात माणसाची. म्हणून माणसासाठी कीर्तन आहे. हे खटाटोप आहे का नाही हे एक खटाटोपच हे हो. म्हणले कसा खटाटोप आहे म्हणले अनेक खटाटोप आहे त्याच्यापैकी हे बी वारकरी संप्रदायाने खटाटोपच निर्माण केला. म्हणजे कसा म्हणले बिघडलेली माणसं सुधरवण्याचा खटाटोप आहे. काय परमार्थ करून तुम्हाला सांगितलं फक्त मन साफ ठेवा आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. जीवनामधला वाकडेपणा जाणं आणि जीवनामध्ये सत्विचार येणं ही परमार्थाची पहिली पायरी. काय जर करता येईल तर जे खळांचे व्यंकटे सांडवता या खळ लोक मरू नये. खळ लोकांचा खळपणा गेला पाहिजे मूर्खपणा गेला पाहिजे आणि ते खळ लोक सुद्धा चांगले माणसं झाले पाहिजेत. ही साधू संतांची शिकवण आहे. विठ्ठल हे कार्यक्रम आहे काय ह्यासाठी टाइमपास म्हणून नाही पैसे जास्त झाले नाही म्हणून गावामध्ये काहीतरी सत्कर्म होईल त्याच्यामधून एखादा तरी माणूस सुधरण बाबा तो लागला पाहिजे चांगल्या कामाला म्हणून परमार्थ असतो ना. परमार्थ म्हणून एवढं सुंदर पर्वणी आपल्या गावाला आणून दिली आणि एवढं करून सुद्धा महाराज मी ज्यावेळेस पत्रिका छापत होतो का बाबा पत्रिका हे बॅनर छापायचे का नाही आमचे गजानन महाराज आहेत यानेच मला ते बॅनर बनवून दिलं आपले मुक्ताई गजर मुक्ताईवाले. मी बाबाला ज्यावेळेस विचारलं बाबा फोटो टाकू का म्हणले महाराज फोटो नका टाकू नाव बी टाकू नका म्हणे नाव बी टाकू नका. इथं 100 रुपये जरी पेटी टाकले ना बाबा 3 पातात 100 टाकावलं बरं का घरी घेऊन जाय हां घरी घेऊन जाय. आणि एवढं सगळं करून सुद्धा माझं नाव आलं नाही पाहिजे महाराज माझं हे करू नका उदारताय अंतकरणामध्ये बाबा श्रीमंती आणि श्रीमंती बरोबर जर उदारता असेल ना तर भगवान परमात्म्याचं लक्ष नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. आजचं काल्याचं कीर्तन म्हणजे कसं असतं धावपळीचं कीर्तन असतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं. द्वारकेमध्ये केलं त्याचं नाही मथुरेमध्ये केलं त्याचं नाही. एक म्हणला मी द्वारकेमधलं चरित्र उच्चारणार आहे म्हणलं तुझं म्हणणं काय म्हणले देवानं 16,108 बायका केल्या ना आम्ही 4-5 केल्या. मग देवान बायका केलेल्या हे बरोबर लक्षात राहिलं बाबा पण देवान 12 गाव अग्नी गिळला हे लक्षात राहिलं का याला अगरबत्तीचा चटका सर होतो का. हा अरे देवाचं चरित्र उच्चारणे आचरणे नाही ना. आचरण जर करायचं तर रामप्रभूच्या चरित्राचं करा ना. रघुकुल रीती सदा चले जाई प्राण जाई पर वचन न जाई. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाई. रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाई. मित्र असावा कसा तर रामासारखा शत्रू असावा कसा तर रामासारखा पती असावा कसा तर रामासारखा पुत्र असावा कसा तर रामासारखा मुलगा असावा कसा तर रामासारखा नवरा असावा कसा तर रामासारखा. महाराज रामप्रभूचं सर्वांगीण चरित्र पहा महाराज. माझे रामप्रभू आदर्श प्रभू माझे राम ते श्रीनिवास कुमार विश्वास कुमार एवढं गोड बोलतात महाराज. हे राम का ते यूट्यूब चॅनलवर त्यांचे एकदा ऐका तुम्ही. रामप्रभू काय असतो तुम्हाला सांगतो. राम का रामप्रभूचं चरित्र उच्चारण आचरण करायचं का त्यांचं दृष्टीसमोर आपला त्यांचा फोटो ठेवायचा कारण त्याच्याकडे नजर ठेवायची. रामप्रभूकडे ऐकावं. ज्यावेळेस रावणाचा वध केला बाबा रामप्रभूने वध केला
आणि मग माझ्या पतीला कोणी मारलं म्हणून पतिव्रता माऊली, जिचं पतिव्रतेच्या याच्या यादीमध्ये नाव आहे मंदोदरी. मंदोदरी, मंदोदरी म्हणजे जिचं पोट लहान आहे अशी देखणी आहे. एवढ्या बायका होत्या भगवान त्या रावणाला बाबा 80,000 बायका होत्या, 80,000. पण 80,000मध्ये जी लावण्य होती, देखणी होती, तिचं नाव मंदोदरी होतं. पट्टर आली. तिनं पाहिलं की आपल्याला पाहायचं की माझ्या पतिदेवाला कोण, लंकेश जो आहे त्याला कोणी मारलं, कोणी वध केला. म्हणून राम प्रभू समुद्राच्या काठावर आहेत बाबा. आणि उभे कसे राहिलेत माहिती का, असे समुद्राकडे चेहरा केलेला आहे, तोंड केलेला आहे, असे उभे राहिले. पाठीमागून कैकेयी आली. कैकेयी नाही, आपली मंदोदरी. मंदोदरी आली आणि मंदोदरीची सावली रामप्रभूच्या अंगावर पडत होती. रामप्रभू पाहिलं परस्त्रीची सावली अंगावर पडते, म्हणून माझे रामचंद्र प्रभूची बाजूला सरकले. बाजूला सरकले, पाहिलं करून मा कोण आहेस तू. हात जोडले, म्हणले धन्य झाले. म्हणले मी, काय झालं मा. म्हणले काय नाही, मला कळालं आता की माझ्या पतिदेवाला का मारला, आणि माझा तुमच्यावर रोष बी नाही, म्हणले राग बी नाही, येते मी का असं बोलते. म्हणले मला कळालं, म्हणले ज्याला 80,000 बायका होत्या तरी दुसऱ्या स्त्रीकडे त्याची नजर जाते, तो माझा नवरा होता. काय बोलतोय मी, ज्याला 80,000 बायका होत्या तरी सीतेकडे त्याची वाईट नजर जाते, तो माझा पती रावण होता. ज्याला परस्त्रीची सावली सुद्धा सहन होत नाही, तो माझा राम आहे. राम प्रभू आहे महाराज. काय सामान्य महाराज, रामायण सामान्य नाही बाबा. आज आम्ही रामायण डोक्यावर घेतलं, पण त्या रामायणातले विचार डोक्यामध्ये घेतले नाही, म्हणून आमची भानगड झाली बाबा. आज घराघरात रामायण शिकवलं गेलं पाहिजे. माझ्या बहिणीला, माझ्या भावाला, हे जे लहान लहान लेकरं आहेत ना, यांना ते बंधुप्रेम काय असतं, बंधुप्रेम रामायणामध्ये शिकवतात. रामायणामध्ये बाबा ज्यावेळेस रामप्रभूजी वनवासामध्ये आलेत का, वनवासामध्ये आल्याच्या नंतर भरत गादीवर बसणार. मी नाही बसणार म्हणले गादीवर, माझा भाऊ गेला म्हणले वनवासामध्ये, मी नाही बसणार, माझ्या भावाला मी घेऊन येणार म्हणले. आणि गेले. प्रभू तुम्ही चला ना, चला म्हणते. माझी आई वेडी म्हणले, तिने तुम्हाला वनवास दिला, पण मी आज सांगतो ना चला म्हणले. भरता तू जा वापस म्हणले, तुला अयोध्येला तुझी गरज आहे म्हणले, तू जा. नाही प्रभू मी नाही जाणार. त्यावेळेस माझे रामप्रभू म्हणतात, भरता कर्माने बांधलेले लोक आहेत आपण, तू असं वाटू दे की कैकेयीने मला वनवास दिला. कैकेयीने नाही वनवास दिला, माझ्या कर्माने. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन ओढक्याची होते सागरात भेट, दोन ओढक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. खेळ चालला से माझ्या, खेळ चालला से माझ्या, पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे महाराज, हे रामप्रभूचं रामायण आहे. जर ध्यान देऊन, जर लक्ष देऊन जर ऐकलं ना तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत माणूस रडल्याशिवाय राहणार नाही. एवढं गोड रामायण. विठ्ठल विठ्ठल. आता रामायण आठवत नाही आपल्याला. असं वाटतं कधी काळी रामप्रभू याच देशामध्ये जन्माला आलते का. अरे सावत्र भावाला गादी भेटावी म्हणून माझ्या रामचंद्र प्रभूजींनी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. आणि ते सक्का भाऊ सख्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडी घालायला लागला ईदभर जमिनीसाठी.
ज्या बापाने वाढवलं, पोचलं, मोठं केलं, त्या मायबापाला घराच्या बाहेर काढलं महाराज. किती रामायण कथा करायच्या, किती भागवत कथा करायच्या, किती शिव महापुराण कथा करायच्या सांगा ना. सप्ते किती केली याला महत्व नाही, परिवर्तन किती झालं, बदल किती झाला याला महत्व असते बाबा, याला महत्व असते. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे. भगवान परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं, मग भगवान परमात्मा काय झालं महाराज, पापी जे या भक्त दैते जे मातने जब जब होय धर्म की हानी बाहर असुर अधम अभिमानी यदा यदा ही धर्म ग्लानिर्भवती भारत. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते, धर्माला महाराज, धर्माला काय होतं, विरोध होतो, त्यावेळेस धर्माची स्थापना करण्याकरता आणि अधर्माचा नाश करण्याकरता भगवान परमात्मा या भूमीवर अवतीर्ण होतात. मग सांगितलं मी येतो म्हणले, सगळ्या देवतांना सांगितलं कोणाच्या देवकीच्या पोटी येईल भगवान. मग भगवान परमात्मा आपण कथेमध्ये पाहिलं, 8 वर्षाची मूर्ती अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता त्या कारागृहामध्ये प्रगट झाली. गोपाल कृष्ण भगवान हो. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळावतरले, वडला सुगालात नाचू गाव तालात पैदल धरतरले. गोपी आल्या नटून, गोपी आल्या नटून, शृंगार आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. यमुनेचा जो प्रवाह होता की नाही, खळखळ खळखळ करणारा, तो सुद्धा शांत प्रवाह चालला. पक्षी गुंजारव करत होते, किलबिलाट करत होते बाबा. ते पक्षी सुद्धा शांत आहेत. हवा जाणारी एक नाही गोकुळामधून, माझ्या भगवान परमात्मा स्पर्श करते, ती हवा सुद्धा थांबत थांबत जाते. हे ढगण आहेत का पळतात महाराज, हे ढग महाराज थांबत होते बाबा. वरतून स्वर्गातले जे देवता लोक आहेत का हर्षित झाले ते, अरे काय आनंद आहे. तिन्ही लोक नादन समाये त्रिभुवनी एका भुलला जनार्दनी. तिन्ही लोकांमध्ये भगवान परमात्म्याच्या बासरीचा आवाज महाराज मावत नव्हता, एवढा गोड मंजूळ ध्वनी होता. जे बासरीचा जर आवाज 3 लोकात जात असेल बाबा, तर जवळ असणाऱ्या गोकुळामध्ये त्या गोपिकांच्या कानावर पडत नसेल. त्या गोपिकांच्या कानावर पडत होता, आणि तो हळूच आवाज ज्यावेळेस गोपिकांच्या कानावर पडला का, तुझ्या मुरलीची आवळिया कैसी वाजवली मुरली. मुरली नो हे केवळ बाण, तिने हरला संसार केला दाना दे, येऊन हृदयी संचरली.
पाकिट राहिलंय लय तुमचं विठ्ठल 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 साला मुकडदंबाच्या कीर्तनातच हे वाले डोळे फोडी बाबा मला सत्याचा केला मुकडदम आणि नेमकं मुकडदम माझ्याच कीर्तनात काय करा. पण तुम्हाला शेवटी आता हे मायकच चोरून घेऊन जातो मी. काहीतरी सजा दिली पाहिजे की नाही. भगवान परमात्म्याने बासरी वाजवली बाबा. ती बासरी त्या गोपिकांच्या कानावर पडत होती. त्या गोपिका किती गोड बोलतात बघा ना. माय आता हे जेवढ्या माझ्या माता मावल्या बसलेल्या का, कोणी सुना कोणी लेकी कोणी स्वतंत्र. घरी प्रत्येकाला स्वतंत्र आहे का? माय आपल्या स्वतंत्र आहे तुम्हाला? मनमर्जी आहे का घरामध्ये? नाही नाही मनमर्जी नाही ना. कोणाचा तरी धाका असतो, कोणाचा तरी जाचा असतो, नवऱ्याचा, सासूचा, सासऱ्याचा, देराचा, नणंदचा. घरामध्ये आहे का? ज्याच्या पर्यंतचा. मग बासरीचा आवाज आला की लगेच घराच्या बाहेर निघतात का? नाही निघतात ना. मग काही गोपिका म्हणायच्या, आत्याबाई आपल्या घरातलं पाणी संपलं नाही, अगोदर सांडून द्यायचे, जरा पाणी घेऊन येते मी. हा ती गोपिका बाबा यमुनेवर जायची, पाणी भरायला लागायचे. पाणी भरता भरता आवाज आला, ती घागरतीतच बासरीच्या नांदाने भगवान परमात्म्याकडे. एक तर गोपिका तिच्या कडवर पोरगी होती, तिची मुलगी होती, आणि सासूबाईने आवाज दिला, अगं वय म्हणले काय? वडची भरणी घेऊन ये म्हणले, डाळीची भरणी घेऊन ये. भरणी महाराज सून गेली भरणी काढायला. भरणी काढली, भरणीच्या जागी आपली लेक ठेवली, पोरगी कडवडची ती ठेवली, आणि सासूकडे भरणी घेऊन गेली. हे भरणी, पोरगी कुठे? पोरगी पाठीवर म्हणली. घर सोडून धरले रान, मितवपदी विरतले, मुरली नोहे तिने हरला माझा प्राण, संसार केला दान दे. एवढे हृदय काना बंसरी बजाए गिरधार, काना बंसरी बजाए गिरधार, काना बंसरी बजाए गिरधार, काना बंसरी बजाए गिरधार. तोरी बंसरी लागो को प्यारी रे, तोरी बंसरी लागो को प्यारी, काना बंसरी काना बंसरी बजाए गिरधारी, तोरी बंसरी लागो को प्यारी रे, काना बंसरी बजाए गिरधारी. त्या गोपिकेचा भाव काय माहितीये का? सासू बुरेली ननंद हटे, देवर देवे मोको गाली गाली, देवर देवे मोको गाली, सास बुरेली ननंद हटे, देवर देवे मोको गाली रे, काना
बासरीचा आवाज ऐकला लुप्त होऊन गेल्या गोपिका महाराज सगळ्या. तेव्हा आम्ही म्हणत नाही ना बासरी वाजू नका. मग कशी बासरी? अरे आम्हाला वाटतं की तुझ्याकडे यावं, तुझी बासरी ऐकावं, पण काय करू बाई, कवनाला सांगू नाम याची सांगणा. कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो गाना. पहिले तरी हारी वाजवी मुरली, नदी भरली भरली यमुना. हो काना असं कानाला गोड वाटले की टाळ्या वाजवायच्या. टाळ्या बी असं वाजवल्यात तस का हात काय टाळ्या वाजवायच्या. अरे देवा, देवाच्या दरबारात तर चांगल्या टाळ्या वाजवायच्या, चांगले एकदम प्रसन्न होते माणूस. काही लोकांकडे पाहिलं की कीर्तन करावं वाटते, काही लोकांकडे पाहिलं की कीर्तन करावंच वाटत नाही, फिलिंगच येत नाही कीर्तनाची. काय कळत काही लागत नाही. पण ऐका, त्या गोपिका सगळ्या भगवान परमात्म्याजवळ गेल्या माय. काही लोकांचं मत आहे बरं का, हे जे काही नास्तिक लोक असतात की नाही, त्याचं मत आहे का हो महाराज, तुम्ही भागवतामध्ये सांगता की भगवान परमात्म्याने बासरी वाजवली आणि सगळ्या गोपिका भगवान परमात्म्याजवळ आल्या. असा कोणता परमार्थ हो तुमचा? देवान बासरी वाजवायची आणि दुसऱ्याच्या बायकाला बोलवायचं, हे काय परमार्थ झाला का? पण ऐका, देवाने ज्यावेळेस बासरी वाजवली की नाही माय, त्यावेळेस शरीररूपी गवळणी भगवान परमात्म्याकडे आल्या, मनरूपी गवळणी भगवान परमात्म्याकडे आल्या, आणि मनरूपी गवळणी सोबत भगवान परमात्म्याने रासलीला केली. जरा भागवत ऐक जा, वाचत जा, मनानं अर्थ काढत जाऊ नका. मग त्या गोपिका आल्या, देवा आता आम्ही तुझ्या झालो म्हणले, आता तू आम्हाला स्वीकार, आता आम्हाला तुझ्या बरोबर राहायचं. मग सुंदर महाराज, चला बाई वृंदावनी, चला 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 बाई वृंदावनी, रास क्रीडा पाहू, रास क्रीडा पाहू, नंदाच्या माळेने केला नवला, नंदाच्या माळेने केला नवला, हो नंदाच्या माळेने केला नवला, नंदाच्या माळेने केला नवला, कल्पनेची सासुईला बहुमात जातो, कल्पनेची सासुईला बहुमात जातो, भाव ठेवून पायी ब्रह्मपद नामो, देह भाव ठेवून पायी ब्रह्मपद नामो, बाई वृंदावन चला 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 बाई वृंदावन, रास क्रीडा पाहू, रास क्रीडा पाहू, नंदाच्या बाळेने केला नवला, नंदाच्या बाळेने केला नवला, नंदाच्या बाळेने
रासलीला सुरू झाली महाराज, पण निस्ती रासलीला कुठं सुरू झाली बाबा, बोलनाथ बेबी आले. एक दिन भोला वो भंडारी बन के ब्रज की नारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए. बोलनाथ बाबा महाराज रासलीलेमध्ये, महाराज रासलीला सुरू झाली, सगळं झालं, पण गोपिकांना अहंकार झाला बाबा. तो कृष्ण, तो जगाचा चालक मालक, आमचा घाम पुसतो, माझी वेणी घालतो, माझे पाय दाबतो, मी जसं म्हणेन आमच्या बोटावर नाचतो म्हणले. हा काय ह्याचा देव आहे? देवाला सगळं सण होते, पण तिळ भर जरी होया अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला कळालं महाराज, त्या क्षणी सगळ्या गोपिकांचा त्याग केला, निघून गेले महाराज. त्या गोपिकांनी विलाप केला, जे येती ते धिकम जन्मना व्रज श्रयत इंदिरा शाश्वत. अरे आतापर्यंत आमच्या सोबत होता ना, कुड केला सांग ना देवा. ए काना काना ये ना अभंग प्रथम चरण. काना रे काना रे हरि ठोबार घुमाए, हरि 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 ठोबार घुमाए, हरि हरि ठोबार घुमाए, हरि हरि ठोबार घुमाए, हरि जय जय हरि जय जय ठोबार घुमाए, ठोबार घुमाए. आम्हाला लागला भुका आणि याला आला जोर, जास्त नको आहे का नाही. गोड गोड झाला काय म्हणून ऊस ते काय मुळा सगळं खाय आहे का नाही. जास्ती वेळ कीर्तन केलं नाही पाहिजे. हां शॉर्टबट स्वीट थोडे परी नाही, थोडंच कीर्तन केलं पाहिजे. काय म्हणतात तो बारा उरक म्हणतात, तिकडं भाजी शिजली. हां म्हणून मी जसं भजन बोलीन का नाही तसं प्रत्येकाने बोलायचं. पहिले पुरुष मंडळी, आज जरा पाची पांडव वाढले वाटते, तर माझ्या मायाला माहित आहे 2च पांडव इथं राहायचे, बाकीचे कौरव कुठे जायचे काही मेळच लागत नाही. पण आज सगळे आलेत बरं का, सगळे पुरुष मंडळी तिकडे बसलेले. बापा बापा इकडे तर लय मोठे बसले, पाहू नका थोडकीच आहेत. हां पुरुष मंडळी तिकडे बसलेले सगळे भजन बोला. मी जसं भजन बोलवीन तसं बोलता का तुम्ही सगळे. मोरया रे बाबा मोरया रे, पुरुष मंडळी तुम्ही नाही, तुम्ही पाणी पाजा बरं यायला. मोरया रे बाबा मोरया
वार्या रे बापा मोर्या रे. या गणपती बापाला खाऊ आवाजच नाही गणे यायचा माणसाची नाही आवाज निघत. वाव 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 वाव. हे सगळे म्हणा माझ्या माता मावल्या त्या माईला एवढं भजन आठवते मी पाहिल्यावर मला वाटतं कथेत माझ्यासोबतच शॉक. हा सगळ्या बोला माझ्या माया सगळ्या बोला. बोलता ना तुम्ही तुमचे काही भांडण नाही नेकून एकीचे मग काही नाही बोला. राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे. वाजवायचे सगळे जोरदार टाळ्या. 2-3च कामं राहणार आहेत आपल्याला अजून 10 वर्षांची. म्हणले कोणते? फरशी पुसणं, किचन वाटा साफ करणं आणि स्वयंपाक करणं, कपडे धुणं, प्रेस मारणं. येणार कपड्यात हा का माझी साडी प्रेस केली नाही करतो. 2 मिनिटात करतो. लाटणं आपल्या हातात. कोणता स्वयंपाक करू आज? वांग्याची भाजी सोडून काही करा. एवढेच का राहणार. आवाजच नाही गणं आपला महाराज. सगळ्यांनी हातीवरती करा. महिला मंडळ पुरुष मंडळ वा वा सगळे करा हात. शेवटचा दिवस राहू द्या आता दिंडी होईपर्यंत. हां काला काला नसू का हातवरती करा. सगळे राम मंदिर झालं सगळ्यांना आनंद झाला की नाही. आता जसा वेळ भेटेल की नाही तसं राम प्रभूचं दर्शनासाठी जा. फक्त सगळ्यांना गोड भजन करायचं. दादा आता अशी शूटिंग घ्या एवढ्याच क्लिप निघली पाहिजेत. हां एवढीच निघली पाहिजेत बरं. हां बरोबर. हर घर में अब ये कहना, हर घर में अब ये कहना, एक ही नारा गूंजेगा. गर्जना प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. हो मेरे भारत का बच्चा हो मेरे भारत का बच्चा बच्चा जय राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. आया राती तड़पत हो चार पाँच. आया राती तड़पत हो चार पाँच. आशीष देखनी होती मुसलमानाची सुना तो आई म्हणाला. तो आई म्हणाला राजा तो सिलवान, राजा तो सिलवान. आनंदाने राजत होते हिंदू मुसलमान, आनंदाने राजत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान. दुसरा तरी दुसरा येईल हे तरी नाही काल. सरद चवट काळ बांधून नेईल सरद चवट बा. सरद चवट बा बांधून नेईल सरद चवट बा. एक जनार्दन आमचे काय बाजायले, एक जनार्दन आमचे काय बाजायले. एक जनार्दन आमचे काय बाजायले.
बोल बोल तो देखा पिंगला महार ए पिंगला महावारी बोल बोल तो देखा पिंगला महावारी दान मागायाचं आलो दान मागायाचं दान मागायाचं आलो दान मागायाचं आलो दान मागायाचं दान मागायाचं आलो दान मागायाचं दोर करुणियाचं दोर करुणियाचं आलो दान मागायाचं दोर करुणियाचं दोर करुणियाचं दोर करुणियाचं दोर करुणियाचं हात उठते सगळे प्रभु रामचंद्र भगवान की छत्रपति शिवाजी महाराज की गणपति बाप्पा दान मागायाचं आलो दान मागायाचं झाले का फ्रेश सगळे आता झोपा गेल्या आता पुन्हा करतो टोपल्यापासून सुरुवात उरक म्हणा टाइम संपला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली